Hello everyone, welcome to the Chemistry Hub. Today we will discuss oxidation state. Oxidation state calculate करण्यासाठी आपल्याला टू मेथडनी आपण ऑक्सिडेशन स्टेट कुठल्याही एलिमेंटची कॅल्क्युलेट करू शकतो. फर्स्ट आहे बाय फॉर्म्युला अँड सेकंड इज बाय स्ट्रक्चर. आता या दोन्ही पण मेथडमध्ये आपल्याला काही कंडिशन्स माहीत असायला पाहिजे जेणेकरून आपण ऑक्सिडेशन स्टेट कुठल्याही एलिमेंटची कॅल्क्युलेट करू शकू. फर्स्ट वी विल डिस्कस some conditions of oxidation state. First is when element in free state. जेव्हा element free state मध्ये असेल तेव्हा त्याची ऑक्सिडेशन स्टेट ही ऑलवेज आपण 0 कन्सिडर करतो. when element is free state. फ्री स्टेट म्हणजे कुठले? O2 N2 F2 C4 S8 like that element in free state, this oxidation state is always 0. Then second is when alkali metal, that is first group of element, thus this oxidation state is always +1. Alkali metal, that is first group of element. Oxidation state of first group of element is always +1. Which element is included in that? Hydrogen, lithium, sodium, potassium, cesium, francium, rubidium. That element, the oxidation state is always +1. Then alkaline earth metal, that is also said to be as second group of element. Which has beryllium, magnesium, calcium, strontium, barium and radium. Its oxidation state is always +2. Then 16 group of element. Oxygen 16 group of element, that is oxygen, sulfur, selenium, tellurium and polonium. Its oxidation state is always -2, but it has some exceptions. जेव्हा ही ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट आपण -2 घेतो, पण अदर ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुनियम, पोलोनियम यापैकी कुठलाही जर सेंट्रल मेटल असेल तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट ही चेंज होते. जसं की ऑक्सिजनची जी इथे लिहिते, ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ऑक्सिजनची आपण +1 पण घेतो, कधी कधी -1 पण कन्सिडर करतो, -1/2 पण कन्सिडर करतो अँड जसं की इथे सांगितलं -2 पण आपण कन्सिडर करतो. ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट ही +1 पण राहील, -1 पण राहील, -1/2 अँड -2 पण राहू शकते. आणि त्याच्या काही कंडिशन्स आहेत. आता -1 केव्हा राहील? व्हेन ऑक्सिजन डायफ्लोराइड O2 F2 हा मॉलिक्यूल जेव्हा प्रेझेंट असेल, या मॉलिक्यूलची ऑक्सिडेशन स्टेट ही +1 राहणार ऑलवेज. डायऑक्सिजन डायफ्लोराइड आपण ज्याला म्हणतो. नेक्स्ट आहे -1. -1 केव्हा राहणार? व्हेन ऑक्सिडेशन स्टेट ऑफ परऑक्साइड. परऑक्साइडची ऑक्सिडेशन स्टेट ही -1 राहील. परऑक्साइड म्हणजे कोणते? H2O2 NaO2 हे झाले परऑक्साइड. व्हेन सुपरऑक्साइड that is
FO2 असा जर मॉलिक्यूल असेल FO2 ज्याला आपण सुपर ऑक्साईड म्हणतो, याची ऑक्सिडेशन स्टेट ही ऑलवेज -1/2 राहील. आणि जनरली आपण ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ऑक्सिजनची ती -2 घेतो. हे झालं ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन स्टेट बद्दल. त्यानंतर जेव्हा हायड्रोजन अटॅच असेल मेटलला, व्हेन हायड्रोजन इज अटॅच टू मेटल, ऑक्सिडेशन स्टेट इज ऑलवेज -1. and when hydrogen is attached to non-metal, oxidation state that non-metal is always +1. इथपर्यंत क्लिअर आहे. हे होत्या काही कंडिशन्स. आता आपण बघू ऑक्सिडेशन स्टेट कशी कॅल्क्युलेट करायची मॉलिक्यूल मधल्या एलिमेंट्सची. काही एक्झाम्पल्स आपण घेऊ 1 by 1. सपोज H2SO4 घेतलं. याच्यामध्ये आपल्याला सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट ही कॅल्क्युलेट करायची आहे. सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करणार आपण बाय फॉर्म्युलेने. बाय फॉर्म्युला काय म्हणतो, जेव्हाही एखाद्या एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट आपण कॅल्क्युलेट करतो, सेंट्रल मेटल ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट आपण कॅल्क्युलेट करणार. जेव्हा याची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करतो, त्याचे जे साइड ॲटम आहेत, साइड्स ॲटमचे नंबर ऑफ साइड्स ॲटम इनटू ऑक्सिडेशन स्टेट ऑफ साइड्स ॲटम. काय लिहिणार, नंबर ऑफ साइड ॲटम इनटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ साइड ॲटम. आता याच्यामध्ये काही सल्फरचं कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे आपण सल्फरला X कन्सिडर करू, प्लस हायड्रोजनचा ऑक्सिडेशन स्टेट काय आहे हायड्रोजनची मगाशीच म्हटलं +1. काय म्हणतो, नंबर ऑफ साइड ॲटम किती आहे 2 आहे. 2 इंटू नंबर ऑफ साइड ऑक्सिडेशन स्टेट ऑफ साइड ॲटम काय आहे +1 प्लस नंबर ऑफ साइड ॲटम 4 इंटू ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इज -2 कन्सिडर करतो आपण इंटू -2 इक्वल टू 0. काय X +2 -8 X इक्वल टू +6. ही झाली ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सल्फर. H2SO4 ची ऑक्सिडेशन स्टेट +6 आपण कॅल्क्युलेट केली. हे झालं बाय फॉर्म्युला. नेक्स्ट आपण बघू बाय स्ट्रक्चर. स्ट्रक्चर कसं ड्रॉ करणार आपण, H2SO4 चं स्ट्रक्चर ड्रॉ करू. सेंट्रल मेटल ॲटम सल्फर, 4 हायड्रोजन अटॅच आहे OH. हे झालं H2SO4 चं स्ट्रक्चर. आता इथे बघा, ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे सल्फरपेक्षा. ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन सल्फर. तर ऑक्सिजनवर -1 चार्ज येईल. का बरं -1 घेतला, कारण इथे जो बॉन्ड आहे तो सिंगल बॉन्ड आहे, ओनली 1 कोव्हॅलेंट बॉन्ड. 1 कोव्हॅलेंट बॉन्ड. ऑक्सिजन जो आहे तो सल्फरला फक्त 1 कोव्हॅलेंट बॉन्डनी अटॅच आहे, म्हणून आपण इथे -1 लिहिलं. -1 घेतलं कारण ऑक्सिजन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे दॅन सल्फर. मग सल्फरवर +1 चार्ज येईल. सेम तसंच इथे हायड्रोजन आहे. हायड्रोजन हा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे दॅन ऑक्सिजन. ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन. मग हायड्रोजनवर पण +1 चार्ज. सेम इकडे पण तसंच, ऑक्सिजनवर -1, सल्फर +1, हायड्रोजन +1. आता इथे डबल बॉन्ड आहे, 2 कोव्हॅलेंट बॉन्ड इज प्रेझेंट.
इथे 2 कोव्हॅलंट बॉन्ड प्रेझेंट आहे, म्हणजे आपण काय लिहिणार -2 सल्फरवर +2 येईल. इथे ऑक्सिजनवर -2, इथे पण डबल बॉन्ड आहे, सल्फरवर पण +2 चार्ज. किती झाले टोटल बघा, काउंट करा. +2 +1 +1 +2, 2 डबल बॉन्ड, या 2 डबल बॉन्डचे 2, या 2 डबल बॉन्डचे 2, सिंगल बॉन्ड 1 सिंगल बॉन्ड 1, टोटल किती झाले 6. किती आली ऑक्सिडेशन स्टेट 6. म्हणजे आपण बाय स्ट्रक्चर पण आणि बाय फॉर्म्युलाने पण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट ही +6 मिळेल. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. NH3, याच्यामध्ये नायट्रोजन आहे, HNO3, हायड्रोजनचे ऑक्सिडेशन स्टेट, नायट्रोजनला X कन्सिडर करू. हायड्रोजनचे ऑक्सिडेशन स्टेट आहे +1, हायड्रोजन ओनली 1 आहे तिथे म्हणून आपण 1 लिहू. ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन स्टेट 2, किती ऑक्सिजन आहे 3 ऑक्सिजन आहे, म्हणजे 3 × 2 -6, X = +5. ऑक्सिडेशन स्टेट नायट्रोजनची 5 आली. आता फॉर्म्युलाने जाऊ. फॉर्म्युला नायट्रोजन ऑक्सिजन हायड्रोजन, 1 हायड्रोजन आहे, डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O, 3 ऑक्सिजन 1 हायड्रोजन. आता इथे पण बघा, नायट्रोजनला ऑक्सिजन प्रेझेंट आहे. आता दोघांपैकी कोण इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे जास्त, ऑब्विसली ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन नायट्रोजन. ऑक्सिजनवर -2 चार्ज, कारण इथे डबल बॉन्ड आहे, तर नायट्रोजनवर +2 चार्ज. इथे नाही, ऑक्सिजनवर -2 चार्ज, नायट्रोजन +2. इथे ऑक्सिजनवर -1 चार्ज येईल, कारण सिंगल बॉन्ड आहे, नायट्रोजनवर -1 चार्ज येईल. नेक्स्ट हायड्रोजन +1 चार्ज. आता काउंट करा, 2 2 1, किती येईल 5. ऑक्सिडेशन नंबर इज 5. इथे पण आपण कॅल्क्युलेट केलं तर 5 आलं, इथे पण आपण कॅल्क्युलेट केलं तर 5 आलं. हे झाले एक्झाम्पल्स ऑक्सिडेशन स्टेटचे. अशा प्रकारे आपण कुठलेही मॉलिक्यूल आपल्याला दिला तर आपण त्याची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करू शकतो. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.